लातूर जिल्ह्यातील सोनवती गावातील मोहन जाधव व कुटुंबातील सर्व सदस्य गेल्या 5 दिवसांपासून सावकाराच्या विळख्यात अडकलेली जमीन परत मिळावी यासाठी शेताच्या बांधावर आमरण उपोषण करत आहेत। सोनवती बाबळगाव रोड लगत असलेल्या गट क्रमांक 55 मध्ये जाधव कुटुंबीय गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे। मोहन जाधव यांच्या जमिनीवर खासगी सावकाराच्या माध्यमातून बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे। शेतकरी मोहन जाधव यांच्याकडून सांगितलं जातंय या प्रकरणात संबंधित सावकाराविरोधात तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे आणि मोहन जाधव यांची जमीन वापस करावी अशा मागण्या यावेळी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत। अधिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत बाबळगावच्या लगत असलेली सोनवती गावामध्ये। या ठिकाणी याचं कारण असं आहे की आता जर आपण पाहायला गेलं तर आसमानी संकटानं शेतकरी चिंतेत असलेला आपल्याला पाहायला मिळते। याचबरोबर या ठिकाणी जे सावकारकीच्या विळख्यामध्ये अडकलेले एक शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना आज या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी शेतामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। याचं कारण आहे की गेल्या 3 ते 4 वर्षापूर्वी या शेतकऱ्यांनी गावातल्याच शेतकऱ्याकडून एका सावकाराकडून या ठिकाणी 6.5 लाख रुपये या ठिकाणी या शेताचे घेतले होते आणि त्यानंतर या ठिकाणी घाणखत ठेवलेली होती आणि त्यानंतर आता ही जमीन 1.25 कोटी रुपयाला या ठिकाणी विकली जाते। आपण पाहतोय की कशा प्रकारचा या ठिकाणी जो शेतकऱ्याचा जो या ठिकाणी त्यांनी काही कारणास्तव या ठिकाणी पुणे किंवा लातूर या ठिकाणी कामाला गेले असताना या शेतावर कब्जा केलेला आपल्याला पाहायला मिळते। चारी बाजूनं जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कटडा लावलेला होता। मात्र त्यांना ज्यावेळेस या शेतावर कब्जा केलेला आहे आणि ही शेती 1.25 कोटी रुपयाला विकलेली आहे असं यांना कळाल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्याकडे यांनी धाव घेतली। तात्काळाने याची दाद मागायचा प्रयत्न केला, मात्र यांना कुठेही आत्तापर्यंत न्याय न मिळाल्यामुळं ही शेतकरी या ठिकाणी शेतामध्ये उपोषणाला बसलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। नेमक्या काय मागण्या आहेत, कशा प्रकारचं हे शेतावर कब्जा केलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत मोहन जाधव या ठिकाणी जे उपोषण करते आहेत हे आपल्यासोबत आहेत। आपण पाहतो की शेताच्या बांधावर या शेतकऱ्यांना या ठिकाणी जी कोप घातलेली आहे, या कोपेमध्ये शेतकरी या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि सर्व कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी हा उपोषणाला बसलेला आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहायला गेलं तर आत्ता सावकारकीच्या विळख्यामध्ये अडकलेले बरेच शेतकरी या ठिकाणी आत्महत्या केलेला आपल्याला पाहायला मिळते। मात्र या शेतकऱ्यानं धीर धरून प्रशासनावर विश्वास ठेवून या ठिकाणी जे उपोषण करते या ठिकाणी बसलेले आहेत, नेमक्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। ज्याची जमीन या ठिकाणी हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे असे शेतकरी या ठिकाणी आपल्यासोबत मोहन जाधव आपल्यासोबत स्टार महाराष्ट्राच्या माध्यमातून जुळलेले आहेत। काय सांगाल, कशा प्रकारची आपण जमीन या ठिकाणी सावकारकडं ठेवलेली होती, आता हा जमिनीचा कब्जा करून तुमची 1.25 कोटीला जमीन विकलेली आहे असं सांगण्यात येत आहे? माझं नाव मोहन काकासाहेब जाधव, राहणार मुळगाव सोनवती। 2020 मध्ये संतोष नामदेव पंगे हे सावकार, त्यांच्याकडे माझी जमीन 6.5 लाखामध्ये घाण ठेवली होती। माझ्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी ती पैसे काढले होते आम्ही। त्याला 1 वर्षामध्ये डबल देसा असं बोलणं केलं होतं। मग आम्ही अंकुश मंगळ नागमे यांना 20 गुंठे जमीन विकून त्याची परतफेड केली आम्ही 13 लाख रुपये। त्यानंतर ते सावकारचं म्हणणं असं येते की बाबा ह्याच्यामध्ये तुमचा काही अर्थार्थी संबंध नाही आहे, तुमची जमीन नाही आहे इथं। मग असं मला काय म्हणायचे, आता मी 4 महिने झाले फेर अडवला होता। मी 4 दिवस झालं, मला आज 5व्या दिवस उपोषणला। या 4 दिवसामध्ये फेर कसं काय तयार झाला त्यांचा, म्हणजे मंडळ अधिकारी असो, लाडके असो किंवा तलाठी साहेब असो, त्यांनी का मोठी रक्कम घेऊन काही त्यांचा फेर मंजूर केले, काय केले असं माझं म्हणणं आहे। मी 4 महिने झाले त्यांचा फेर अडवला होता, पण 4 दिवसामध्ये त्यांचा फेर तयार कसं काय झाला हे मला म्हणायचं आहे। मंडळ अधिकारी, तलाठी साहेब, जी तुम्ही पैसे या ठिकाणी सावकाराकडून घेतला होता, मात्र किती दिवसानं त्याचे पैसे किती रकमेमध्ये परत दिले तुम्ही, काय सांगाल? यांच्या आईसोबत आपल्या आहेत, मोहन जाधवच्या आई आहेत या ठिकाणी। काय सांगाल, किती पैसे घेतले होते आणि तुम्ही परत घेतले होते? लेकराचं माझं ऑपरेशन झालं, माझ्या लेकराचं ऑपरेशन झालं, 6.5 लाख रुपये घेतले होते, जमीन घाण ठेवले होते। जण पैसे दुप्पट आम्ही 1 वर्षाने त्याला दिलो पैसे। त्यानं आता म्हणते की पैसे तुमचे कशाचे नाहीत, पैसे नाही तर नाही, बरं ती जमीन देखील नाही म्हणते। जमीन कसं काय नाही म्हणते, आमची लेकरा बाळाचा तळतळात घेऊ नको म्हणा त्याला, माझी जमीन मला दे म्हणा। हां, माझे लेकरं उन्हात आहेत, माझ्या लेकराला काम होईना, माझं लेकरू आदू आहे हो का, त्याला उन्हात उभारला तर सावलीला कोणी नाही, त्याला माझी जमीन माझ्या लेकरावाली दे म्हणा बघा। हां, साहजिकच आहे की आपण पाहिले मोठ्या मोठ्या उद्योगपतीला या ठिकाणी महाराष्ट्र सरकार या ठिकाणी मदत केलेला आपण पाहतोय।
मात्र शेतकऱ्यावर ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेला शेतकऱ्याचा वाली कुणीही या ठिकाणी दिसून येत नाही. याचं कारण आहे, आपण पाहतो की साहजिकच आहे 6.5 लाख रुपये रक्कम कुणीही एक हातानं या ठिकाणी देत नाही. त्याकरिता या शेतकऱ्यानं ही जमीन जी आहे ती घाण ठेवलेली होती आणि जमीन घाण ठेवल्यानंतर या जमिनीची रक्कम आज साधारणपणे 1.25 कोटी रुपये झालेली आहे आणि ही जमीन 1.25 कोटीला विकलेली आहे असं या शेतकऱ्यानं सांगितल्यानंतर आपण जी आज 5वा दिवस या ठिकाणी उपोषणाला आहे आणि 5व्या दिवसामध्ये आज या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यानं या ठिकाणी कशा प्रकारचा भ्रष्ट कारभार केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आत्ता जो फेर वळला त्याच्यावर काही सुनावणी झाली आहे का? फेर जी बोलला आहे ते आम्हाला त्यांचं पत्र नाही आहे, काही नाही आहे. त्यांनी आम्हाला फक्त 2 ते 3 तारखेला बोलवले होते फक्त. त्याच्यावर आम्हाला त्यांचा फोन देखील नाही त्यांचा, आमच्या लाडक्या साहेबाचा होता. नाही कसला म्हणणं आहे की बाबा आमची जमीन आम्हाला परत द्यावं. ह्याच्या पुढे मी फक्त अन्यथा केला होता, आता पाणी त्याग करणार आहे मी आता ह्याच्या पुढे. कशा प्रकारचं आता प्रशासनाकडून तुम्हाला काही प्रत्युत्तर मिळालं? काल DDRचे लोक आले होते, त्यांनी म्हणजे चौकशी चालू आहे, या ऑफिसला भेटा, मी इथून उठणार नाही आहे. मला माझी जमीन मिळेपर्यंत आम्ही इथंच वर उठणार नाही. जिथून मी उठणार नाही आहे. माझं मरण जीवन इथंच होईल माझं काय ते. आत्महत्या आम्ही इथंच करू. आज जी ही वेळ शेतकऱ्यावर या ठिकाणी आलेली आहे, आपण पाहतोय की शेतकरी चिंताग्रस्त असलेला आपल्याला पाहायला मिळते. आज या ठिकाणी शेतकरी आज 5वा दिवस आहे, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यानं जो भ्रष्ट कारभार केलेला आहे याच्या विळख्यामध्ये, सावकाराच्या विळख्यामध्ये अडकलेले शेतकरी आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी जे आपण यांच्या सौभाग्यवतीसुद्धा या ठिकाणी सोबत आहेत. किती मुलं आहेत तुम्हाला आता आणि कसा उदरनिर्वाह करता तुम्ही? कुठं होतात कामाला? 3 मुलं आहेत मला. संतोष नामदेव भंगे यांच्याकडनं 6.5 लाख रुपये आम्ही घेतले होते मिस्टरच्या ऑपरेशनसाठी. 1 वर्षात त्यांना दामदुप्पट द्यायची बोलणी होती. 1 वर्षानंतर आम्ही त्यांना अर्धा एकर शेती विकून संतोष नामदेव भंगे यांना त्यांची रक्कम परत केली. त्यांची रक्कम परत केल्यानंतर मी परत अनेक वेळा त्यांच्या घरी गेलो की आमच्या नावी उरली जमीन परत करून द्या. ते जमीन परत करून द्यायला टाळाटाळ करत होते. आता काय म्हणतायत? आता आमचं मागणी एवढीच आहे की आमचं जे शेत आहे ती त्यांनी परत करून द्यावं. ज्यांना तुम्ही शेत या ठिकाणी जे घाण ठेवलेलं आहे त्याबद्दल त्यांनी काय म्हणतात? शेती देतो म्हणतात. त्यांनी शेती देत नाही असं सांगतात. आता 2000 त्यांचे पैसे परत केलो पण त्यांनी शेती काय परत देत नाहीत. मागायला गेले की आज देतो उद्या देतो, आपण जवळ बसलेले आहेत, कुठं जाणार आहे हे सांगतात त्यांनी. कधी पैसे परत केले? 2021ला. 21 परत केले. 5 वर्ष तुम्ही त्याच्यावर काहीच नाही. त्यांनी अनेक वेळा त्यांना मागायला गेलो, त्यांनी म्हणत होते की आज देतो उद्या देतो. पुण्याला काय करतात? पुण्याला घरकाम, त्यांनी मजुरी. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं गाव सोडून, शिवार सोडून, जिल्हा सोडून पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये या ठिकाणी आपले लेकरबाळ शिकावेत आणि चांगला या ठिकाणी आपला प्रपंच व्हावा यासाठी ही पुण्याला गेले असता यांची ही जमीन बाळगवण्याचा जो सावकाराने प्रयत्न केलेला आहे याच्यावर कुणीतरी आळा घालणं हे गरजेचंच आहे. नेमक्या काय भूमिका असतील प्रशासनाच्या यापुढं ही सर्वांचं लक्ष या ठिकाणी या सोनवती गावाकडं लागलेलं आहे. स्टार महाराष्ट्रासाठी मी संगाप्पा स्वामी, लातूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.